नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक एकदम नवीन, खारीप्रमाणे भरपूर लेयर्स असलेला, अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी पदार्थ तयार करून दाखवणार आहे. अगदी मोजक्या सामग्रीत झटपट बनून तयार होतो हा पदार्थ. तेव्हा हा पदार्थ तुम्ही सकाळच्या घाई गडबडीतही नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी सहज तयार करून देऊ शकता. असंही रोज-रोज नाश्त्यामध्ये वेगळं असं काय बनवायचं जे दिसण्यासोबतच चवीलाही टेस्टी असेल, याचा सर्वांनाच प्रश्न पडत असतो. त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत ही नाश्त्याची एक एकदम नवीन आणि टेस्टी रेसिपी शेअर करत आहे. नक्कीच हा पदार्थ तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना सुद्धा खायला फारच आवडेल. घरी कुणाची बर्थडे पार्टी असली, तरी स्टार्टरमध्ये खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. नक्कीच हा एवढा टेस्टी आणि खुसखुशीत पदार्थ खाऊन सगळेच खुश होतील. सर्वांच्या तोंडून तुम्हाला बस वाहवाच ऐकायला मिळेल. जो हा पदार्थ खाऊन टेस्ट करेल, तो नक्कीच तुम्हाला ह्याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ह्या पदार्थाला खारी कचोरी किंवा मग कचोरी खारी सुद्धा बोलू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे ह्या बाउलमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप मैदा घालून घेणार आहे. यानंतर चवीनुसार पाव चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासोबतच हा अर्धा चमचा ओवा आपण असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून ह्या ओव्याचा सुगंध आणि चव आपल्या पदार्थामध्ये छान उतरेल. सोबतच हा ओवा डायजेशनसाठी सुद्धा फारच लाभदायक ठरेल. बस तर आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. साजूक तुपाचं मोहन या पिठामध्ये घालून मिक्स केल्याने आपला पदार्थ फारच मस्त असा खुसखुशीत बनून तयार होईल. ह्याच्यामध्ये तुपाचं मोहन गरम करून घालायची गरज नाहीये. साधं नॉर्मल रूम टेम्परेचरचंच तूप ह्याच्यामध्ये घालायचंय. बस तुपाचं मोहन पिठामध्ये असं चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचंय. पिठाच्या प्रत्येक कणाला साजूक तुपाचं मोहन छानपैकी लागलं पाहिजे. हे पहा, या पिठाचा असा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला पाहिजे. म्हणजेच आपल्या या पिठाला साजूक तुपाचं मोहन अगदी परफेक्ट पुरेसं लागलंय असं समजावं. बस तर आता थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण मळून घेणार आहोत. सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये, कारण आपल्याला ह्याचा उंडा हलकासा घट्ट मळून घ्यायचा आहे. त्यासाठी ह्याला असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय. हे पहा, हा उंडा आपण चपातीच्या कणकेच्या तुलनेत हलकासा घट्ट मळून घेतलाय. ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण स्टफिंग तयार करेपर्यंत भिजत ठेवणार आहोत. ह्याला कमीत कमी 10 मिनिट तरी भिजत ठेवायचंय. तर स्टफिंग तयार करण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यानंतर हे अर्धा चमचा जिरं सुद्धा मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. इथे या वाटीमध्ये मी हे अर्धा चमचा अख्खे धने आणि अर्धा चमचा बडीशोप खलबत्त्यात असे एकत्रच जाडसर कुटून घेतले. ह्यांना सुद्धा मी ह्या तेलामध्ये फोडणीत घालणार आहे. ह्यांचा सुगंध आणि फ्लेवर आपल्या स्टफिंगला फारच छान येईल. यानंतर पाव चमचा हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं मी अशी सुरीने बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याच्याने हे खाताना तोंडामध्ये नाही येणार. लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस तेलामध्ये मस्त असे खमंग परतून घ्यायचे. ह्यांचा तेलामध्ये परतून छान असा खमंग सुगंध यायला लागला, की ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ही छोटा अर्धा चमचा हळद घालून घेऊया. यानंतर इथे ह्या खलबत्त्यामध्ये मी 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्यांचा असा एकत्र कुटून ठेचा तयार करून घेतलाय. हा सगळा ठेचा मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. लो फ्लेमवर हा ठेचा सुद्धा इतर घटकांसोबत छान असा खमंग परतून घ्यायचा आहे. हे पहा, मस्तच. आत्ताच इथे या फोडणीचा ह्या ठिकाणी फारच छान असा खमंग सुगंध सुटलाय. ही जी आपण स्टफिंगसाठी फोडणी तयार केली आहे, हिचा आपल्या स्टफिंगला सुगंध, फ्लेवर आणि टेस्ट फारच छान येईल. ही फोडणी मस्त अशी खरपूस परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप हिरवे ताजे वाटाणे घालून घेणार आहे. लो फ्लेमवर हे वाटाणे आपण सुरुवातीला 2 मिनिट परतून घेऊया.
2 मिनिट हे वाटाणे असे ह्या फोडणीसोबत परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. मिठाचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. मीठ घातल्यानंतर 1 मिनिटभर हे वाटाणे मिठासोबत परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट घटक घालणार आहे, ज्याने आपली ही स्टफिंग फारच वेगळी, टेस्टी आणि चटपटीत बनवून तयार होईल. तर तो सिक्रेट घटक आहे साखर. तर अर्धा चमचा साखर मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. ह्याच्याने आपली ही स्टफिंग चवीला तर छान होईलच, पण ह्या साखरेमुळे वाटाण्यांचा हिरवा रंग वाटाणे शिजवल्यानंतरही तसाच टिकून राहील आणि वाटाण्यांची जी एक विशिष्ट प्रकारची स्मेल आहे, ती देखील ह्या साखरेमुळे नष्ट होईल. हिरव्या ताज्या वाटाण्याची कुठलीही रेसिपी बनवताना तुम्ही माझी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. बघा, नक्कीच तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसून येईल. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर एक 5 ते 6 मिनिट शिजवून घेऊया. मध्ये फक्त 1-2 वेळेस ह्याच्यावरचं झाकण काढून ह्याला हलवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपण हे वाटाणे लो फ्लेमवर 6 मिनिट शिजवून घेतले. तुम्ही ते पाहू शकता, आपल्या ह्या वाटाण्यांचा रंग शिजवल्यानंतरही अजिबात फिका पडलेला नाहीये. उलट ह्यांचा रंग इथे अजूनच जास्त हिरवागार खुलून आलाय. माझ्या मते कुठल्याही भाजीचा रंग तसाच टिकवून ठेवून त्याची भाजी किंवा इतर कुठलाही पदार्थ बनवला तर तो चवीला हमखास ओरिजिनल नॅचरल चवीचाच बनून तयार होईल. हे पहा, हे वाटाणे तुम्ही इथे पाहू शकता, फारच सॉफ्ट शिजून निघाले. आता ह्याच्यामध्ये मी आपल्या स्टफिंगला बाइंडिंग येण्यासाठी हा 1 कप उकडलेला किसलेला बटाटा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. थोडक्यात म्हणजे 1 कप हिरव्या ताज्या वाटाण्यासाठी 1 कप उकडलेल्या बटाट्याचा किस असं दोन्हींचं समप्रमाण घ्यायचंय. ह्याच्याने तुमची स्टफिंग अगदी परफेक्ट बनून तयार होईल. मी एक मोठ्या साईजचा बटाटा उकडून किसणीने किसून घेतला होता आणि तो किस मी कपामध्ये भरून मोजून घेतला होता. म्हणजेच एक मोठ्या साईजचा उकडलेला बटाटा ह्या स्टफिंगसाठी पुष्कळ होईल. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. यानंतर आपल्या ह्या स्टफिंगला चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही आमचूर पावडरऐवजी ह्या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस किंवा मग चाट मसाला सुद्धा वापरू शकता. सर्वात शेवटी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. या स्टफिंगमध्ये तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. मला तशी काही गरज वाटत नाहीये. वाटाणे शिजवताना मी जे मीठ घातलं होतं तेच या स्टफिंगसाठी पुरेसं झालंय. बस तर आता आपल्या या स्टफिंगला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी मी ह्याच्यातले वाटाणे असे स्मॅशरच्या साहाय्याने हलकेसे स्मॅश करून घेणार आहे. ह्याच्याने उकडलेला बटाटा आणि स्मॅश केलेला वाटाणा दोन्ही छान असे एकजीव होतील आणि आपल्या ह्या स्टफिंगला ह्याच्याने बाइंडिंगही छान येईल. ह्या दोन्हींची टेस्ट आपल्या पदार्थामध्ये अगदी एकसमान लागेल. त्यासाठी ह्याच्यातले वाटाणे असे हलकेसे स्मॅश करून घ्यायचे. ही स्टफिंग आपण लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिट परतून घेणार आहोत, जेणेकरून ह्याच्यातल्या सर्व घटकांचा फ्लेवर आणि चव या स्टफिंगमध्ये छान एकजीव होईल. याला लो फ्लेमवर जरा वेळ परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण असं या पॅनमध्ये पसरून ठेवायचंय, म्हणजे हे हवा लागून लवकर थंड होईल आणि हे ओलावा नाही पकडणार. ही स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हिला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय. यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहे. ह्याचा आपण साठा तयार करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घालायचंय. या साठ्यामुळे आपला पदार्थ फारच खुसखुशीत व्हायला मदत होते. ह्याच्याने आपल्या पदार्थाला अगदी खारीप्रमाणेच खूप साऱ्या लेयर्स पडायला मदत होते. ह्या कॉर्नफ्लोअरमध्ये साजूक तूप असं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे पहा, ह्याची अशी एवढी घट्ट पेस्ट तयार झाली पाहिजे. इथे आपला हा मळलेला उंडा सुद्धा ह्या ठिकाणी स्टफिंग तयार करेपर्यंत छान भिजून निघालाय. ह्याला पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचंय. ह्याला मळून चांगलं असं प्लेन करून घ्यायचंय. ह्या उंड्याला मी थोडासा लांबट आकार देऊन घेणार आहे, कारण
या उंड्याचे आपण छोटे छोटे उंडे तयार करणार आहोत. तर आता हा जो रोल आहे याला मी सुरीने असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. हे पहा, ह्याच्या अशा एक समान स्लाइस कट करून घ्यायच्या आहे. साधारण चपातीच्या उंड्याच्या मापाच्याच ह्या स्लाइस कट करून घ्यायच्या आहे. ह्या प्रत्येक स्लाइसचा हातावर असा गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे. या बाकीच्या स्लाइस आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही तयार केलेल्या सगळ्या स्लाइसचे असे गोल उंडे तयार करून ठेवू शकता. बस, तर आता तयार केलेल्या प्रत्येक उंड्याची मी मैद्याचं सुकं पीठ लावून पातळ पोळी लाटून घेणार आहे. ह्याच्या पोळ्या आहे या अगदी पातळ लाटायच्या आहे, तरच तुमचा पदार्थ अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत बनून तयार होईल. आपण पापड जसा अगदी पातळ लाटतो ना, तशाच ह्या पोळ्या अगदी पातळ लाटून घ्यायच्या आहे. अधूनमधून सुक्या पिठाची गरज वाटत असेल तर अगदी थोडं थोडं मैद्याचं सुकं पीठ लावून ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आपण ज्या सगळ्या उंड्याच्या स्लाइस कट केल्या होत्या त्या मोजून 6 झाल्या होत्या. त्यापैकीच एका उंड्याची मी ही पातळ पोळी लाटून घेतलीये. बाकीच्या शिल्लक राहिलेल्या सगळ्या 5 उंड्यांच्या सुद्धा मी अशाच पातळ पोळ्या लाटून घेणार आहे. सुरुवातीला सगळ्या उंड्यांच्या अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर आता ही जी 6वी पोळी आपण लाटून घेतलीये, या पोळीला आपण हा तयार केलेला साठा लावून घेणार आहोत. साठा असा या पोळीला अगदी कडेपर्यंत एकसारखा लावून घ्यायचा आहे. ह्याचा अगदी जाड थर लावायचा नाहीये पोळीवर. या साठ्याचा या पोळीवर असा अगदी पातळ थर लावून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्या पोळीवर साठ्याची अशी अगदी पातळ लेअर लावून घेतलीये. यानंतर ह्याच्यावर असं थोडंसं मैद्याचं सुकं पीठ भुरळायचंय. ह्याच्याने आपल्या पदार्थाला अगदी खारीप्रमाणेच लेअर्स तयार व्हायला मदत होईल. यानंतर आता ह्या पहिल्या पोळीवर आपण ही दुसरी पोळी ठेवून घेऊया. हिला प्रथम असं ह्या पहिल्या पोळीवर व्यवस्थित सेट करून घ्यायचंय. ह्या पोळ्या तुम्ही हलक्याशा लांबवू शकता. ह्यांना लांबवून तुम्ही ह्यांना असं एकमेकांवर सेट करू शकता. ह्या दुसऱ्या पोळीला सुद्धा आपण तयार केलेला साठा लावून घेणार आहोत. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे साठ्याची पेस्ट ही अति जास्त प्रमाणात तूप घालून अगदी पातळ बनवायची नाहीये. त्याच्याने तुमचा पदार्थ तळून फारच तेलकट होईल. बस, साठा पोळीवर व्यवस्थित स्प्रेड करता आला पाहिजे इतपत ह्याला हलकंसं पेस्टप्रमाणे सैल बनवायचंय. या दुसऱ्या पोळीला साठा लावून घेतल्यानंतर याच्यावर सुद्धा असं थोडंसं मैद्याचं सुकं पीठ भुरळायचंय. बस, अशाच पद्धतीने मी लाटलेल्या सगळ्या 6 पोळ्या अशा एकावर एक ठेवून घेणार आहे आणि प्रत्येक पोळीला साठा लावून ह्याच्यावर मैद्याचं सुकं पीठ भुरळून घेणार आहे. ही जी शेवटची पोळी आहे हिला सुद्धा मी असा सगळीकडे साठा लावून घेणार आहे. शेवटच्या पोळीला असा सगळीकडे साठा लावून घेतल्यानंतर हिच्यावर सुद्धा असं थोडंसं मैद्याचं सुकं पीठ भुरळायचंय. तर इथे आपण ह्या लाटलेल्या सगळ्या 6चे 6 पोळ्या अशा एकावर एक ठेवून घेतल्या आहे. आता ह्या सगळ्या 6 पोळ्यांचा आपण असा एकत्र पकडून रोल तयार करणार आहोत. हे पहा, हा रोल बनवताना ह्याच्यामध्ये गॅप नाही राहिला पाहिजे. त्यासाठी ह्याचा असा घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे. आपला हा रोल ह्या ठिकाणी छोटा आणि जाड झालाय. ह्याला असं पोळपाटावर फिरवून थोडंसं लांब आणि बारीक करून घ्यायचंय. ह्याच्याने ह्याच्यातली सगळी एअर तर निघून जाईलच, पण सोबतच या रोलमध्ये ह्याच्याने गॅप सुद्धा राहणार नाही. तर हे पहा, हा रोल आपण असा एवढा लांब आणि एवढा बारीक करून घेतलाय. हा रोल मी सुरुवातीला असा मधोमध कट करून घेणार आहे. ह्याचा हा अर्धा भाग आपण जरा वेळ साईडला ठेवून देऊया. आता हा जो रोलचा अर्धा भाग आहे ह्याच्या मी सुरीने अशा अर्धा इंचाचं अंतर सोडून स्लाइस कट करून घेणार आहे.
अशाच पद्धतीने मी दुसऱ्या अर्ध्या रोलचे सुद्धा स्लाइस कट करून घेणार आहे. हे पहा, ही कट केलेली स्लाइस तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. आत्ताच बघा या स्लाइसच्या आतमध्ये किती लेयर्स दिसत आहेत. या लेयर्समुळेच तर आपल्या पदार्थाला सुद्धा तळून अशाच खूप साऱ्या लेयर्स पडतील आणि त्याच्याने आपला पदार्थ सुद्धा मस्त असा खारीप्रमाणे खुसखुशीत बनून तयार होईल. ह्याच्या बाकीच्या स्लाइस आहे ह्या हवा लागून कडक होऊ शकता, तेव्हा ह्यांना एखाद्या बाउलमध्ये झाकून ठेवायचंय. बस तर आता अशी एक एक स्लाइस घेऊन या स्लाइसला असं हाताच्या तळव्याने थोडंसं तिरपं प्रेस करायचंय. थोडक्यात म्हणजे या स्लाइसचा जो कट केलेला लेयर्स असलेला भाग आहे तो प्रेस करून हलकासा एका बाजूला गेला पाहिजे. बस तर आता ह्याची अशी मैद्याचं सुकं पीठ लावून पारी लाटून घ्यायची आहे. हिला जास्त जाड किंवा मग जास्त पातळही लाटायचं नाहीये. अधूनमधून सुक्या पिठाची गरज पडली तर थोडंसं मैद्याचं सुकं पीठ लावून याची पुरीच्या आकारापेक्षा थोडीशी मोठी पारी लाटून घ्यायची आहे. हे पहा, ह्याची मी अशी एवढी पातळ पारी लाटून घेतली आहे. साधारण चपातीप्रमाणेच पातळ ह्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहे. अशाच पद्धतीने मी अजून एका उंड्याची पारी लाटून घेणार आहे. कचोरीची साईज तुम्हाला जशी लहान मोठी ठेवायची असेल त्यानुसार तुम्ही ह्या पाऱ्या तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये लाटून घेऊ शकता. तर हे पहा, इथे मी ही दुसरी पारी सुद्धा लाटून घेतली आहे. आता ही जी आपण स्टफिंग तयार करून घेतली आहे हिला मी ह्या पारीच्या सेंटरवर ठेवून घेणार आहे. लक्षात ठेवा, ही स्टफिंग पूर्णपणे थंड झालेली असली पाहिजे. तर गरजेनुसार 2 ते 2.5 चमचे तयार केलेली स्टफिंग मी ह्या पारीवर घालून घेणार आहे. ही पारीवर घातलेली स्टफिंग ह्या पारीवर अशी थोडीशी गोल आकारात पसरून घ्यायची आहे. या स्टफिंग ठेवलेल्या पारीवर आपण दुसरी लाटलेली पारी ठेवणार आहोत. दोन्ही पाऱ्यांच्या कडा एकमेकांना घट्ट चिटकून राहाव्या, तेलात तळताना ह्यांच्या कडा तेलामध्ये सुटू नये, त्यासाठी ह्या पारीच्या कडेकडेने आपण असं थोडंसं पाणी लावून घेऊया, म्हणजे आपल्या दोन्ही पाऱ्यांच्या कडा या पाण्यामुळे एकमेकांना घट्ट चिटकून राहतील. बस तर आता लाटलेली दुसरी पारी या स्टफिंग घातलेल्या पहिल्या पारीवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. यानंतर हिला असं ह्या पारीवर सेट करायचंय. ही पारी अशी हलक्या हाताने प्रेस करून ह्या दुसऱ्या पारीवर सेट करून घ्यायची आहे. ह्या दोन्ही पाऱ्यांच्या कडा अशा अगदी घट्ट दाबून घ्यायच्या आहे. बस तर आता आपल्या ह्या कचोरीला परफेक्ट असा गोल आकार येण्यासाठी मी ह्या पाऱ्यांच्या कडा या डिशच्या साह्याने कट करून घेणार आहे. तुम्ही ह्या कडांना तुमच्या घरातील कुठल्याही वाटीने किंवा मग डब्याने तसेच एखाद्या डब्याच्या झाकणाने सुद्धा कट करून घेऊ शकता. फक्त ह्यांना कट करताना ह्यांच्यामध्ये भरलेली स्टफिंग सेंटरला आली पाहिजे आणि स्टफिंगच्या अगदीच कडेकडेने या पाऱ्या कट नाही झाल्या पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे. असं स्टफिंगपासून थोडंसं अंतर सोडून ह्या पाऱ्यांना कट करून घ्यायचंय, कारण ह्या कचोऱ्या तेलामध्ये तळताना फारच टम्म फुगतात. तुम्ही जर ह्यांना अशी थोडीशी जागा सोडून कट नाही केलं तर तुमची ह्या पाऱ्यांमध्ये भरलेली स्टफिंग तेलामध्ये ह्या कचोऱ्या तळताना बाहेर निघेल. बस अशाच पद्धतीने मी काही कचोऱ्या तयार करून घेणार आहे. हे पहा, इथे मी ह्या 2 कचोऱ्या ह्या ठिकाणी पहिल्या तयार करून घेतल्या आहे. अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या सगळ्या स्लाइसच्या कचोऱ्या तयार करून घेणार आहे. तर कचोऱ्या तळण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये हे तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि अशी एक एक कचोरी तेलामध्ये तळायला सोडायची आहे. या कचोऱ्या तेलामध्ये तळून फारच टम्म फुगतात आणि ह्यांची साईज सुद्धा तळून खूप मोठी होते. तेव्हा इथे मी ह्या तेलामध्ये फक्त एक एक कचोरी घालून तळून घेणार आहे. तुमची कचोऱ्यांची साईज जर छोटी असेल आणि तुमच्याकडे तळण्यासाठी मोठी कढाई असेल तर तुम्ही एकसोबतच 3-4 कचोऱ्या तेलामध्ये तळून घेऊ शकता. असं ह्या कचोरीवर झाऱ्याच्या साह्याने तेल टाकत राहायचंय. ह्याच्याने या कचोरीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तेलाची हीट मिळेल आणि आपली ही कचोरी सुद्धा त्याच्याने मस्त अशी टम्म फुगेल. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही कचोरी तेलामध्ये फारच मस्त अशी टम्म फुगून आली आहे
आणि ह्या कचोरीला तुम्हाला आत्ताच बघा खारीप्रमाणे खूप साऱ्या लेयर्स दिसत असतील. झाऱ्याने हिला अगदी हळूवार पलटी करायचंय आणि हिची दुसरी बाजू सुद्धा तेलामध्ये लो फ्लेमवरच तळून घ्यायची आहे. या कचोऱ्या दोन्ही बाजूने अगदी हळूवार तेलामध्ये उलटसुलट करून छान अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ह्यांना लो फ्लेमवरच तळायचंय. तरच तुमच्या ह्या कचोऱ्या अगदी आतपर्यंत छान अशा खुसखुशीत तळून निघतील. हे पहा मस्तच. तुम्ही ते पाहू शकता. आपली ही कचोरी तळून फारच म्हणजे फारच खुसखुशीत झालीये. अगदी खारीप्रमाणेच ह्या कचोरीला खूप साऱ्या लेयर्स पडल्या. ह्याच्यावरून तर तुम्हाला समजलंच असेल की आपली ही कचोरी किती खुसखुशीत झाली असेल. रंग देखील बघा आपल्या ह्या कचोरीला अगदी खारीप्रमाणेच आलाय. बस अशाच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या अशा एक एक करून तेलामध्ये तळून घेणार आहे. हे पहा, इथे मी ही दुसरी कचोरी सुद्धा तेलामधून तळून काढलीये. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. आपली प्रत्येक कचोरी तळून अगदी खारीप्रमाणेच खूप साऱ्या लेयर्स पडून फारच खुसखुशीत झालीये आणि ह्यांना तळून रंग सुद्धा अगदी खारीप्रमाणेच आलाय. या कचोऱ्या एवढ्या खुसखुशीत तयार झाल्याय की तुम्हाला ह्यांना चावायची सुद्धा गरज नाही पडणार. एखादा पदार्थ जेव्हा फारच खुसखुशीत किंवा मग फारच सॉफ्ट होतो तेव्हा म्हणतात ना की होटांनी चावून खावा. बस तशाच आपल्या ह्या कचोऱ्या अगदी होटांनी चावून खाव्या एवढ्या खुसखुशीत झाल्याय. नक्कीच ह्या एवढ्या खुसखुशीत कचोऱ्या तुम्ही आजपर्यंत कधीही बघितल्या आणि टेस्ट केल्या नसतील. आपल्या ह्या कचोऱ्यांमधली स्टफिंग सुद्धा एकच नंबर झालीये. फारच टेस्टी तयार झाली आपली ह्या कचोऱ्यांमधली स्टफिंग चवीला. तेव्हा फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला सुद्धा आपल्या ह्या कचोऱ्या फारच टेस्टी बनून तयार झाल्याय. सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी आणि कुठल्याही पार्टीला स्टार्टर म्हणून तुम्ही ह्या अशा खारीप्रमाणे खूप साऱ्या लेयर्स असलेल्या खुसखुशीत आणि टेस्टी कचोऱ्या अगदी सहज आणि झटपट तयार करू शकता. जो ह्या एवढ्या खुसखुशीत आणि टेस्टी कचोऱ्या टेस्ट करेल तो बस ह्या कचोऱ्या खाल्ल्यानंतर वाहवाच करत राहील. आयुष्यभर तो ह्या एवढ्या खुसखुशीत आणि टेस्टी कचोऱ्या विसरू नाही शकणार. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे अशा खारीप्रमाणे खूप साऱ्या लेयर्स असलेल्या खुसखुशीत आणि टेस्टी कचोऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.